सर्वांना जय भीम जय संविधान। स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावना सध्याला आपण आहे भीमा कोरेगाव नदीच्या वरती, ज्या ठिकाणी हा इतिहास साक्षी मानला जातो की तीच भीमा नदी, ह्याच नदीच्या काठी असं मानलं जातं की छत्रपती संभाजीराजे यांचे तुकडे करून फेकण्यात आले होते। तर आता आपण सध्याला त्याच नदीच्या वरतून जातोय आणि आपण जातोय सध्याला ज्या ठिकाणी गणपत महार यांची समाधी आहे, छत्रपती संभाजीराजे यांची समाधी आहे, आपण त्या ठिकाणी जातोय त्यांना अभिवादन करण्यासाठी। पण सध्याला इतका क्राऊड आहे भावांनो, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की सध्याला किती क्राऊड आहे। आणि हा क्राऊड फक्त तुमची जोपर्यंत नजर जाणार तिथपर्यंत तुम्हाला फक्त क्राऊडच दिसणार। तर हा क्राऊड फक्त समोर नाही आहे, तर पाठीमागे सुद्धा तुम्हाला क्राऊडच दिसणार। बघू शकता भावना, अशा प्रकारे आपले भीम सैनिक आतुरतेने अभिवादन करण्यासाठी जात आहेत। छत्रपती संभाजीराजे यांची समाधी आहे आणि समोरच आहे। भावनो, ही संख्या बघा, ही संख्या कुठं पैसे देऊन बोलवलेली नाहीये, ठीक आहे। हे फक्त भीमा कोरेगाव किंवा 1 जानेवारीला बिन बोलवता गो बिन म्हणता बिना प्रचाराची इतकी संख्या मोठ्या प्रचंडने अभिवादन करण्यासाठी आमचा महार जे आमचे रोज होते त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असताना हा क्राऊड फक्त प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल 1 जानेवारी। 1 जानेवारी भावना भरपूर महत्त्वाचा दिवस आहे। 1 जानेवारी 1818 याच नदीच्या काठी छत्रपती संभाजीराजे त्यांचे जे तुकडे होते ते फेकण्यात आले होते, किंवा ह्याच 1 जानेवारी 1818ला युद्ध झालं होतं, म्हणून हा जो दिवस आहे हा 1 जानेवारी 1818 आम्ही सर्व इथे त्यांना आमच्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी येत असतो। तर भावना, क्राऊड बघा, मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम सैनिक उपस्थित आहे। तर आपण तुम्हाला सरळ भेटूया समाधीस्थळी। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। जय भीम। तर भावना, आपण सध्याला उभा आहे बस स्टॉपवरती। या बस स्टॉपवरतून आपण जातोय गणपत महार ज्यांची समाधी आणि संभाजीराजे त्यांची समाधी आहे। बस सेवा इथं भीमा कोरेगाव या ठिकाणी केलेली असते सरकारांकडून। बघू शकता माझ्या बॅक साईडला, या साईडला आपल्या मागे जी बस दिसते ती बस आपल्याला सरळ आता नेते छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीवरती आणि गणपत महार यांची जी समाधी आहे त्या ठिकाणी। तर चला निघूया बसमध्ये, भेटूया तुम्हाला समाधीवरती। फायनली बसने आपल्याला सोडले वडू बुद्रुक ह्या गावामध्ये, आणि आता सध्याला जातो आपण गोविंद गणपत महार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीकडे। तर भावांनो, 2018 मध्ये जी दंगल घडली होती ती ह्याच गावामध्ये घडली होती, आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथं कुठलाही असं घटना घडण्याचा काही चान्सेस नाही, कारण की पोलीस प्रशासन भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। आणि भावांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी की मोठ्या संख्येने भीम सैनिक जे आहेत हे छत्रपती संभाजीराजे आणि गोविंद गणपत महार यांच्या समाधीला अभिवादन करून परत जात आहेत। तर तुम्ही एक व्हिडिओ याच्यापुढे तर बघू शकता भावांनो, मोठ्या संख्येने आपले भीम अनुयायी गोविंद गणपत महार व छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीला अभिवादन करून परत आहेत। तर भावांनो, इतिहास भरपूर मोठा आहे आणि इतिहास फक्त आपल्याला 1 जानेवारी आले की सर्वांच्या लक्षामध्ये येतो। तर भावांनो, हा ऐतिहासिक स्थळ जे आहे हे आपण सांभाळून ठेवलं पाहिजे, कारण की हा विजयस्तंभ जो आहे हा आपल्या पूर्वजांचा अस्तित्वाची लढाईचा प्रतीक आहे। फक्त हे प्रतीक फक्त आपल्याला 1 जानेवारी आली की तेच लक्षामध्ये येते। आणि इतिहास मी या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की एक पुस्तक आहे वास्तव, हे पुस्तक सर्वांनी घ्या आणि वाचा। आपल्या पूर्वजांचा इतिहास नेमका काय होता हे तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच कळेल। तर भावना, आता तुम्हाला डायरेक्ट आपण जाऊया छत्रपती संभाजीराजे व गोविंद गणपत महार यांच्या समाधीकडे। तर भावांनो, मी उभा आहे सध्याच्या वडू बुद्रुक ह्या गावाच्या एंट्री द्वारापाशी, आणि हेच ते द्वार आहे। ह्या दारापासून आपल्याला समोर जायचे। समोर गेल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजीराजे व गोविंद गणपत महार यांच्या समाधीचा रस्ता आहे। तर चला निघूया। बघू शकता भावांनो, हाच तो रस्ता, याच रस्त्याने आपल्याला समोर जायचे। समोर गेल्यानंतर आपल्याला गोविंद गणपत महार आणि छत्रपती संभाजीराजे
यांचं समाधीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर बघू शकता भावांनो, 2018मध्ये जे कांड झालं होतं ह्या गावामध्ये, तेव्हापासून जेव्हाही 1 जानेवारी येते आपले भीमसैनिक मोठ्या संख्येने ह्या गावामध्ये एंट्री करतात. आणि एंट्री केल्यानंतर काही भरपूर म्हणजे दुकानं जे आहेत ते बंद असतात. बघू शकता तुम्ही. खौफ भाई खौफ, और ये डर हमें अच्छा लगा. तर भावांनो, चला निघूया सरळ आपण समाधीकडे. तर भावांनो, फायनली आपण ह्या गावामध्ये प्रवेश केला आहे. आणि तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं इकडे साईड, इकडे आहे छत्रपती संभाजीराजे यांची समाधी. आणि या साईडला जर बघितलं तर या साईडला आहे गोविंद गणपत महार यांची समाधी. तर अगोदर आपण जाऊया गोविंद गणपत महार यांच्या समाधीकडे. अगोदर त्यांना अभिवादन करू, नंतर आपण वळूया छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीकडे. तर लगेच टाईम न घालवता आपण निघूया, कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याच्या टायमाला मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी येत आहेत. बघू शकता मोठ्या संख्येने भीम सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण लवकरात लवकर जाऊया, दर्शन घेऊया, कारण की आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर लवकर जास्त क्राऊड झाल्यानंतर आपल्याला लाईनीमध्ये उभं राहावं लागेल. तर भावना जादाही वेळ न घालवता आपण निघूया. बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम सैनिक उपस्थित आहेत. जय भीम बाबा. या ठिकाणी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित आहेत. आणि इथं पोलीस मदत केंद्रसुद्धा आहे. बघू शकता नाव वडू बुद्रुक. ठीक आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनसुद्धा उपस्थित आहे, कारण की 2018मध्ये जे घडलं होते ते पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित आहे. बघू शकता भावांनो, समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे गोविंद गणपत महार यांची समाधी. तर आपण जराही वेळ न घालवता निघूया. या ठिकाणी आपल्या आया बहिणी जे आहेत ते चपला काढण्यासाठी बनवलेले. चपला आपल्याला याच ठिकाणी काढावं लागतात, नंतर एंट्री करावं लागते मध्ये गेल्यानंतर त्या समाधीस्थळी आपण दर्शन घेऊया आणि नंतर जाऊया छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीकडे समोर. तर भावांनो, चला निघूया. तर फायनली भावांनो, आपण आलोय गोविंद गणपत महार यांच्या समाधीस्थळी. तर भावांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं लाईनीमध्ये सध्या लोक लागलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी जे आदरांजली किंवा अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत लोक, आपले अनुयायी, तर ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तयारी बघा भावांनो, तयारी बघू शकता कशा प्रकारे सजवलेलं आहे. आणि ह्या वर्षीच नाही तर येत्या प्रत्येक 1 जानेवारीला म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी अशाच प्रकाराची सुविधा म्हणा किंवा अशाच प्रकारे सजवलेलं असतं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित आहेत. तर अगोदर तुम्हाला मी समाधीचं दर्शन दाखवतो. बघू शकता भावांनो, या ठिकाणी भावांनो ही आहे गणपत महार यांची समाधीस्थळ. आणि ह्या समाधीस्थळी भरपूर मोठ्या संख्येने आपले भीम अनुयायी या ठिकाणी येत आहेत. बघू शकता मोठ्या संख्येने आपले भीमसैनिक येत आहेच, कारण की गणपत महाराजांचा जर तुम्ही इतिहास वाचला तर अक्षरशः तुम्हाला कळेल की महाराजांचे वंशज हे नेमके काय आहे आणि महार नेमके कोण होते. पण भावनो, आपण आपला इतिहास कधीही विसरला नाही पाहिजे, म्हणून हे असे जे आपले ऐतिहासिक स्थळ आहेत आपले पूर्वजांचे, हे आपण जपून ठेवले पाहिजे. या ठिकाणी बघू शकता भावनो, सर्वजण जे आहेत आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे. लाईन बघू शकता. भावनो, मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या लाईनीमध्ये लागलेले आहेत पूर्ण आपले भीम अनुयायी, जे की अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रत्येक राज्यामधून दरवर्षी याच ठिकाणी भीम अनुयायी येत असतात. आणि भावांनो, ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मोठा तुम्हाला बंदोबस्त दिसेल. बघू शकता या साईडला सुद्धा पोलीस प्रशासन उपस्थित आहे. या साईडला सुद्धा आहे. समाधीच्या प्रत्येक साईडला पोलीस प्रशासन स्थगित आहे. आणि भावांनो, ह्या साईडला जे आहे तुम्हाला जे घर दिसते, शेवटी तुम्हाला झाडाच्या मधून दिसत नसेल, पण मी त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे, कारण की त्या ठिकाणी राहतात गणपत महार यांचे वंशज राहतात आणि आपण त्यांना सुद्धा भेट देणार आहे. तर त्या ठिकाणचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा. आणि या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने आपले भीम अनुयायी
वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या गावातून दरवर्षी ह्याच ठिकाणी समाधीला अभिवादन करण्यासाठी येत असतात. तर भावांनो, बघितलं तुम्ही, त्याला आम्ही सुद्धा आता लाईनीमध्ये लागू आपल्या पूर्वजांना अभिवादन करतो आणि निघूया त्यांच्या वंशजाकडे. त्यांची सुद्धा आपण भेट घेऊया. लवकरात लवकर आपले छत्रपती संभाजीराजे यांची जी समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण भेट देऊया. भावांनो, तुम्ही जे समाधी स्थळ बघितलं होतं ते समाधी स्थळ होतं गोविंद गणपत महार यांचं, ठीक आहे. आणि हे जे माझ्या पाठीमागचे जे तुमचे घर बघता हे घर आहे यांच्या वंशाचं. आजही यांचे वंश या घरामध्ये राहतात. तर भावांनो, हे घर बघण्यासाठी बघा किती क्राऊड आहे. बघू शकता, घर बघण्यासाठी बघा किती लोक येतात. बघू शकता भावांनो, घर बघण्यासाठी फक्त इतके लोक येतात की आमच्या पूर्वज जे होते त्यांचे वंशज आजही या ठिकाणी राहतात. तर भावांनो, आपण इतिहास जो आहे विसरला नाही पाहिजे. आपले पूर्वज जे होते, जे आपल्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी जे लढले, यांच्यासाठी आपण 1 जानेवारीला या ठिकाणी येऊन यांना भेट दिलीच पाहिजे. कारण की ह्या गावामध्ये यांचं एकच घर आहे, ठीक आहे. तर माझ्या पाठीमागचे जे तुम्हाला जे घर दिसतं तर ह्या घरामध्ये आपण आता जाऊया, बघूया काय विशेष आहे काय. जो मांगता वो नहीं बघू शकता भावांनो, घरावरती निळा झेंडा. घर खूप छान आहे. तर जाऊया मधी, भेटूया यांच्या वंशजांना. इथं समाधीला घेऊन थोडीफार डिबेट आहे. म्हणजे एक व्यक्ती म्हणतात की ती सिरियल समाधी आहे आणि दुसरी व्यक्ती म्हणतात की ती रिअल समाधी नाही आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, इकडे सांगा कोणती समाधी कोणाची आहे? ही जी मारवाड्यामध्ये जुनी समाधी आहे ना, हा, तीच खरी संभाजीराजेची समाधी आहे. ओके. आणि जी नवीन बनवलेली ती नंतर बनवलेली. बट काही लोकांचं असं दावा आहे की म्हणतात की ही जी समाधी आहे ही गणपत गोविंद महार यांचे नाही, ठीक आहे. आणि जी समाधी आहे समोरची ती छत्रपती संभाजीराजे यांची. तर हे चुकीचं आहे का? तर मग गोविंद गणपत महार जे होते यांची समाधी ऍक्च्युअली मध्ये कुठे आहे? समाधी कुठे बनवली? मारवाड्यात बनवली होती. बरोबर. कुठे आहे? समोर मारवाड्यात बनवली होती. यावेळेस संभाजीराजे तुकडे त्यांनी जमा केले आणि शिवून हे केले, अंत्यविधी करता येतात. तर मारवाड्यामध्ये केला होता तो. अंत्यविधी जो केला तो महारवाड्यामध्ये केला असं बोलत आहे. अंत्यविधी करता तो मारवाड्यामध्ये केला. अच्छा. मारवाडा तो नाही ना, मारवाडा हा आहे, जुना आहे तो मारवाडा आहे. याचं भांडवल बनवून चाललंय की बुवा संभाजीराजे तिथे आणि महाराजी इथे. संभाजीराजेची हीच खरी समाधी आहे. ओके. बट हा ते केले कसे, काय केले? पेशव्याने नंतर बनवली ती. ओके. पण हा जो मुद्दा आहे हा थोडा समाजाला गुमराह करण्यासारखा आहे. कारण की मीच आता कन्फ्यूज आहे यामध्ये की मला आतापर्यंत सर्वांनी सांगितलं की ही जी समाधी आहे जी आता मी अभिवादन करून आलोय ती गणपत महार यांची समाधी आहे. समोरची जी समाधी आहे ही छत्रपती संभाजीराजे यांची समाधी आहे. इतिहासात काय दिलेलं आहे? तर खरा संभाजीराजेची समाधी ही मारवाड्यामध्ये बनवलेली. बरोबर. मग मारवाडा तो आहे का? मला एवढं सांगा फक्त. काहीच नाही, महारवाडा नाही येतो. आहे का तो? राजा राजवाडा आहे तो. मग तो ती कसं काय समाधी आली तिथं? समाधी खरी समाधी मारवाड्यातली आहे आणि हीच आहे. तुमचं म्हणणं आहे की ही समाधी जी आहे ही छत्रपती संभाजीराजे यांची आहे. हा पॉईंट मला कळाला. मग पॉईंट हा आहे दुसरा माझा की गोविंद गणपत महार यांची समाधी कुठे आहे?
तुम्ही मला हा मुद्दा मांडला, मला फार आनंद झाला या गोष्टीचा की मला नवीन काही म्हणजे काय म्हणतात त्याला कळालं. ठीक आहे, नवीन माहिती मिळाली मला, माझा जो भ्रम होता तो तुटला. ठीक आहे, जी खोटी माहिती होती ती माझी आता जी खरी माहिती माझ्या लक्षामध्ये आली. पण आता माझा मुद्दा हा आहे की आता जे गोविंद गणपत महार आहेत यांची समाधी कोण्या स्थळी आहे, कुठं आहे? ओके, धन्यवाद. तर भावांनो, मुद्दा हाच आहे की आपल्या समाजामध्ये इतिहासाला ऐकून आणि इतिहासाला लोकांकडून ऐकून भरपूर जण आपल्या समाजाला गुमराह करायचं काम करतात, पण ॲक्च्युअलमध्ये खरा इतिहास जो काय आहे ते कोणालाच माहिती नाही. त्यासाठी मी परत एकदा सांगतो की पुस्तक वाचणे आपल्या समाजाला फार गरजेचं आहे. आजही आपल्या समाजातील लोक फक्त लोकांकडून ऐकलेल्या इतिहासावरती विश्वास ठेवतात, पण भावनो, लोकांकडून ऐकलेला इतिहासावर विश्वास ठेवू नका. पुस्तक आपल्याला दिलेले आहेत, पुस्तक घ्या, पुस्तक वाचा. पुस्तकाचा जो इतिहास आहे तो खरा इतिहास आपल्याला समजण्यामध्ये फार मदत मिळते. तर भावनो, जाऊया आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्या. तर आता समोर जे बघितलं तुम्ही माझ्या पाठीमागे बघा, हे जे घर आहे हे आहे गोविंद गणपत महार यांच्या वंशजांचं घर आहे. आपण घरामध्ये जाऊन बघूया यांचे वंशज आहेत की नाही, त्यांची थोडीफार मुलाखत घेऊया. तर भावनो, या ठिकाणी मध्ये आलोय, बघू शकता, बट भरपूर क्राऊड आहे. मध्ये जाणं पॉसिबलच नाही सध्या. तर निघूया आपण बाहेर, जाऊया नवीन स्थळाकडं. तर भावना, आतापर्यंत जे आपण जे घर बघितलं, समाधी बघितली, ती होती गोविंद गणपत महार त्यांचे घर आणि त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी राहतात. तर आता तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल छत्रपती संभाजीराजे यांची समाधीस्थळ. तर आता या ठिकाणी आपण उपस्थित आहेत. तर आता जाऊया मध्ये, बघूया समाधीचं काय सध्याला स्थिती आहे. बघू शकता, छानपैकी बनवलेलं आहे. पोलीस प्रशासन तैनात आहे. तर भावांनो, सध्याला आपण आहे छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी. पाठीमागे जर बघितलं, छत्रपती संभाजीराजे यांची भरपूर मोठी यांनी मूर्ती लावलेली आहे. आणि या साईडला माझ्या ॲक्च्युली पाठीमागे जर बघितलं तुम्ही, या साईडला आहे छत्रपती संभाजीराजे यांची समाधी. तर क्राऊड बघू शकता, क्राऊड मोठ्या संख्येने याच ठिकाणी येत असतो त्यांना अभिवादन करण्यासाठी. जे स्मारक आहे तुम्हाला जवळून दाखवतो कशा प्रकार आहे, बघू शकता भावना. हे आहे छत्रपती संभाजीराजे यांचं स्मारक. आता निघतोय आपण त्यांच्या समाधीकडे. समाधीला सुद्धा अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित आहेत या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला असं रायनीमध्ये जाऊन त्या ठिकाणावरून मध्ये जावं लागेल. आपल्या आया बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने अवेलेबल आहेत, हे बघू शकता. हे बघू शकता भावनावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी. ठीक आहे, हे छत्रपती संभाजीराजे यांचे समाधी स्थळ आहे. तर अशा प्रकारचा काही समाधी व्ह्यू आहे, बघू शकता भावना. या ठिकाणी मोठ्या लांबवरून समाधी स्थळ बघू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर लांबवरून लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. तर असा काही व्ह्यू आहे ह्या जे आपल्याला माझ्या पाठीमागे दिसते तुम्हाला छत्रपती संभाजीराजे यांचं समाधीस्थळ. तर याचा व्ह्यू काही असा आहे. आणि वरती पण फार जुनं बांधकाम तुम्हाला केलेलं दिसतंय, बघू शकता. खालती जर बघितलं तुम्ही, बघू शकता भावनो, अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजे यांचं समाधीस्थळ आहे. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्या आया बहिणी उपस्थित आहेत छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन करण्यासाठी. जेव्हा गणपत महार यांनी त्यांचे तुकडे आणले होते तेव्हा ह्याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांना अग्नी दिली होती असं इतिहासामध्ये नोंद केलेली आहे. ठीक आहे, तर बघू शकता हे समाधीस्थळ त्यांचं, या ठिकाणी अग्नी दिली गेली होती असं म्हणतात इतिहासामध्ये. आता खरा इतिहास काय आहे हे कोणाला सुद्धा माहिती नाही आणि मला आता लगेच नाही.
ठीक आहे. तर भावांनो, मोठ्या संख्येने या ठिकाणी आपले भीम अनुयायी दरवर्षी 1 तारखेला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. तर भावांनो, क्राऊड पुन्हा बघा, छत्रपती संभाजीराजे यांचे समाधीस्थळ आहे. भरपूर लांब लांबवरून या ठिकाणी पूर्ण भीम अनुयायी येत असतात. प्रत्येक इतिहासाच्या पुस्तकामध्ये वेगळा इतिहास मांडला गेला, प्रत्येक लेखकाने वेगवेगळा इतिहास मांडला गेला. पण आता खरा इतिहास काय आहे नेमका तो कोणाला सुद्धा माहिती नाही. फक्त आपण इतिहासाच्या पुस्तकाच्या इतिहासामधून आपण बोलू शकतो, पण खरा इतिहास नेमका काय हे मला सुद्धा माहिती नाही, तुम्हाला सुद्धा. तर अशा प्रकारे भावांनो व्ह्यू आहे. तर भावांनो, परत आलो मी आता बस स्टॉपवरती. आपण वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे, गणपत महार यांचं समाधीस्थळ बघितलं. काही ऐतिहासिक स्थळं आहेत, हे आपल्याला जपून ठेवले पाहिजे. तर भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजफुल वाटला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करा की तुम्ही माझा व्हिडिओ नेमका कुठून बघताय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.